रघुनायका विनवाया शिणावे जना सारिखे व्यर्थ कावो सनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते न सोदे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला उपदेश करत असताना म्हटलं, न बोले मना राघवा वीण काही। खर तर आपण अखंड आणि अखंड त्या देवाचं स्तवन करायला हवं, देवाचं स्मरण करायला हवं। कारण ते देवाचं सामर्थ्य जर आपण बाजूला केलं तर आपल्या आयुष्यामध्ये फक्त क्षीणच आहे, दुःख आहे। दुःखाच्या पलीकडे, क्षीणाच्या पलीकडे आपल्या आयुष्यात दुसरं काही नाही। श्रीरामाच्या स्मरणाशिवाय असणारी कृती, घडणारी कृती म्हणजेच क्षीण आहे। आपण आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना जर सद्विचार आपल्या अंतःकरणामध्ये नसतील आणि कुविचाराने जर आपण मार्गक्रमण केला, पापकर्म जर आपल्याकडून घडली तर ती करतानाही दुःख आहे आणि नंतर त्याचं फळ सुद्धा दुःखच आहे, क्षीणच आहे। या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना काय करतोय, आम्ही स्वतःहून मायेचं जाळं निर्माण करत असतो, ते आम्हाला कळत नाही। या ठिकाणी आम्हाला भगवंताने जन्माला घालताना मुळी होता मुक्त परिबळे झाला बद्ध। भगवंताने जन्माला घालताना मुक्त म्हणून जन्माला घातलं होतं। मुक्त अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी कार्य करत होता। जन्माला आलेला बाळ, जन्माला आलेला जो ते लहानसं बाळ असते ते बघा कसं असतंय, मुक्त अवस्था असते। पण जसं जसं मोठं होईल, जसे जसे वेगवेगळे संघ त्याला लागतील, वेगवेगळे विचार ज्या ज्या पद्धतीने त्याच्याकडे येतील त्या त्या पद्धतीने त्याच्याकडे ती कर्म, ते विचार आपल्याला पाहायला मिळतात। आणि स्वतःहून मनुष्य बांधून घेतोय, स्वतःला बांधून घेतोय, स्वतः बद्ध होतोय। ज्ञान प्राप्त करून घेतोय तो पण संसाराचं, प्रपंचाचं। ज्या ज्ञानाने ही क्षीणच आहे माणसाला, त्याच्याकडे विचार असतात, त्याची बुद्धी कार्य करते, पण संसारामध्ये, प्रपंचामध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी तो अनेक प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग करत असतो, अनेक प्रकारच्या हुशारीचा उपयोग करत असतो, पण शेवटी क्षीणच आहे, शेवटी क्षीण आहे। आणि म्हणून आपण आपल्या संसारामध्ये कार्य करताना, आपण आपल्या प्रपंचामध्ये कार्य करताना फक्त स्वार्थ आणि स्वार्थ ठेवूनच जर कार्य करत असो तर त्या ठिकाणी मात्र बद्ध अवस्था प्राप्त होत असते। तो मनुष्य त्या विचाराने बांधला जातो, त्या कर्माने बांधला जातो, त्या वासनेने बांधला जातो, त्या संसार प्रपंचाने बांधला जातो, बद्ध अवस्था प्राप्त होते। आणि त्या बद्धाची ओळख करून देताना समर्थ दासबोधामध्ये त्या बद्धाचं लक्षण सांगतात। जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण। जगाचं सगळं काय दिसतंय त्याला, समोरच्या माणसाने काय करावं, समोरच्या माणसाने कसं वागावं, समोरच्या माणसाने कसं जगावं,
शेजाऱ्यांचं काय चाललंय, अमक्याचं काय चाललंय, तमक्याचं काय चाललंय, हे सगळं दिसतंय त्याला. पण मी काय करावं हे जाणीव नाही. मी कुठे गेलो पाहिजे, मी काय केलं पाहिजे, मी कसा जगलो पाहिजे, मी कसा वागलो पाहिजे, हे ज्ञान त्याला नसतंय. बाहेरचं किती जरी ज्ञान आपल्याला असेल तरी त्याला पांडित्य म्हणतात, पण स्वतःला शोधण्याचं ज्ञान जे माणसाला प्राप्त होतंय ना, मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, याला आत्मज्ञान म्हणतात. बघा, बद्धाचं लक्षण सांगताना काय सांगितलंय? जयास नाही आत्मज्ञान, ते मुख्य बद्धाचे लक्षण. पण ह्याच दासबोधामध्ये आत्मज्ञानाची जाणीव करून देताना, मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. स्वतःला शोधता आलं पाहिजे, स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. ज्या दिवशी मी स्वतःला शोधेन ना, त्या दिवशी मला आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणायला हरकत नाही. मी ज्या वेळेला स्वतःचा विचार करेन ना, मी कसं जगलो पाहिजे, मी कसं वागलो पाहिजे, मी काय कर्म केली पाहिजे, हे ज्या दिवशी मला कळेल, समजा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि म्हणून फक्त ज्ञानाने, फक्त पांडित्याने संसार करू शकतो, प्रपंच करू शकतो, त्याच्यामध्ये स्वार्थ आपण साधू शकतो, पण शेवटी शीनच आहे. कारण रघुनायकाचे विचार नाही आहेत, रघुनायकाला आवडतील अशी कर्म नाही आहेत, रघुनायकाचं स्मरण नाहीये, नामस्मरण नाहीये, स्तवन नाहीये. आणि मग अशा अवस्थेमध्ये केलेली कर्म म्हणजे रघुनायका वीण तो क्षीण. म्हणून या ठिकाणी पहिल्या श्लोकातील ह्या पहिल्या चरणामध्ये मांडलेला आहे, रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायका वीण वाया शिणावे. जिथे देवाचं स्मरण नाही ना, आयुष्यभर जरी कोणत्याही प्रकारची कर्म केली तरी त्याच्या पुढे शीनच ठेवलेला आहे, शीण ठेवलेला आहे. एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य ज्या वेळेला प्रयत्न करतोय ना, ते प्रयत्न करत असताना त्याला शीण होतोच होतो. पण ती गोष्ट प्रयत्न करूनही जर त्याला प्राप्त झाली नाही, तर मग मात्र अधिक प्रकारे शीण त्याला होत असतो, अधिक प्रकारे शीण होत असतो. आणि म्हणून जिथे देवाचं स्मरण नाहीये, कुठल्याही प्रकारे चांगले विचार नाहीये, सद्बुद्धी नाहीये, सत्सद विवेक नाहीये, आत्मज्ञान नाहीये, अशा अवस्थेत घडलेली कर्म म्हणजे रघुनायका वीण वाया शिणावे. एवढंच नाही, जनासारखे व्यर्थ का ओसनावे. लोकांचा विचार आपण कुठे करावा. कसं आहे माणसाची रीत बघा ना, एखादं वाईट कर्म करत असताना तो लोकांचा विचार करत नाही, मला लोक काय म्हणतील. त्यावेळेला तो त्याच्या मनाची तयारी दाखवतो. एखाद्या व्यसनाधीन होताना त्यावेळेला तो मनाचा, तो लोकांचा विचार करत नाही की लोक मला काय म्हणतील. उलट अर्थ एखाद्या वेळेस जर लोकांनी समजावायचं ठरवलं ना, अरे तू व्यसन करतोय, ते व्यसन चुकीचं आहे, तू बर्बाद होशील, मुलं बाळ रस्त्यावर येतील, घराचं स्मशान होईल तुझ्या. त्यांना उलट तो बोलत असतो, मी माझ्या पैशांची पितोय, तुमच्याकडून तर घेत नाहीत ना, तुम्ही तर पाजत नाहीत ना. म्हणजे वाईट कर्म करताना मनुष्य लोकांचा विचार करत नाही,
वासनेधीन वासनाधीन होताना व्यसनाधीन होताना मनुष्य लोकांचा विचार करत नाही, उलट अर्थी बोलतोय. लोकांना काय बोलायचंच आहे, लोक काय बोलतीलच, लोकांचं कुठे काय आपण खातोय, अशा प्रकारे तो वागत असतो, अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत असतो. पण चांगलं काही जर करायचं असेल ना, भक्ती करायची असेल, नामस्मरण करायचं असेल, तर मग मात्र त्याला लोक आडवी येतात. लोक काय म्हणतील, परमार्थ करताना लोकांचा विचार करू नका, भक्ती करताना लोकांचा विचार करू नका, त्यावेळेला अंतरात्म्याचा विचार करा, त्या रघुनायकाचा विचार करा. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, जनासारखे व्यर्थ का ओस नावे. खर तर लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं तर आपल्या आयुष्याचं हित झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण करताना फक्त देवाचा विचार करा, परमार्थ करताना भक्ती करताना फक्त देवाचा विचार करा. मी जी कर्म करतोय ही जर देवाला मान्य असतील तर ती कर्म सत्य आहे, चांगली आहे. मी ज्या मार्गाने वाटचाल करतो त्या मार्गाने जर माझ्याकडून धर्माचं कार्य होत असेल, देव कार्य जर होत असेल, तर ते कार्य देवालाही मान्य आहे. अशा वेळी कुणी जरी अडवलं, कोणी किती जरी त्रास दिला, कोणी किती जरी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी थांबता कामा नये. जगद्गुरु तुकोबांचा जर विचार केला आपण, माऊली ज्ञानोबांचा जर विचार केला, तर ह्या संतांच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना अनेक प्रकारचे विरोधक निर्माण झाले, अनेक प्रकारे लोकांनी विरोध केला. नुसता विरोध करूनच थांबले नाहीत, त्रास दिला, त्यांना त्रास दिला. पण लोक त्रास देतात म्हणून जगद्गुरु तुकोबांनी धर्मकार्य थांबवलं नाही, माऊलींनी धर्मकार्य थांबवलं नाही. उलट अर्थी तेवढ्या जोमाने तेवढ्या सामर्थ्याने त्यांनी ते धर्मकार्य केलं. आपण का थांबावं, आपण का थांबावं. आणि तेवढ्याच सामर्थ्याने तेवढ्याच बळाने जर आपल्याला ते धर्म कार्य आणि देव कार्य जर करायचं आहे, तर मग समर्थ या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या चरणामध्ये ओळख करून देतात, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे. सदा सर्वदा, सदा सर्वदा म्हणजे काय, मग त्याची ओळख करून देत असताना समर्थ दास बोधामध्ये आपल्याला ओळख करून देतात किंवा मार्गदर्शन करतात. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहूची नाही. सदा सर्वदा नाम वाचे वदावे म्हणजे काय, वसोदे म्हणजे काय. सुखात असो, दुःखात असो, उद्वेगात असो, चिंतेत असो, घरात असो, बाहेर असो, कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये असो, रिकामा अर्ध घडी राहू नको. माऊली म्हणतात, एक क्षण पण रिकामा राहता कामा नाही. सतत आणि सतत भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, सतत भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण जर आपण करत असू तर आपलं अंतःकरण स्वच्छ असेल, आपलं मन स्थिर असेल, धर्माचं कार्य देवाचं कार्य आपल्याकडून घडेल. पण हे सगळं काही कार्य करताना अहंता मणी पापिनी ते नसोदे. कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्याला शिवता कामा नये. अहंतेने आचरण करण्यापेक्षा ती अहंता दूर कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. अहंता जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल, आपल्या मनामध्ये जर ती अहंता निर्माण होत असेल, तर त्या अहंतेने कार्य करण्यापेक्षा ती अहंता दूर कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण तिचं अहंतेचं दुसरं नाव या ठिकाणी दिलंय पापिनी. म्हणजे अहंता आल्यानंतर कुठली कर्म माणसाकडून घडत असतील याचा फक्त विचार आपण करावा. मग ती अहंता आपण का म्हणून आपल्या मनामध्ये ठेवावी, आपल्या अंतःकरणामध्ये का तिला जागा द्यावी, नको. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात,
अहंतामणी पापिनी ते नसोते. मग काय करावं तर अखंड भगवंताचं नामस्मरण करावं. अखंड भगवंताचं नामस्मरण. आपल्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून देव भगवंत संत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जर नामस्मरण असेल तर निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अहंता सांडली पाहिजे, अहंतेचा त्याग केला पाहिजे. अहंतामणी पापिनी ते नसोते. जय जय रघुवीर समर्थ.